कोणतीही कमी बिलकुल झाली नाही पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीने. ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही. या विषयावर निश्चित आवाज उठवू. नाना पटोलेंवरती आपण बोलला होता, एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या निवडणुकांमधून शिकलं पाहिजे काँग्रेसने, पण नाना पटोले अजून याच्यावरती काही स्थापन होत नाही. विरोधी पक्षनेते तुमचे काय म्हणतात? सरकार तर खरं तर 2-3 दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होतं, कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला. बाकीचे पक्ष त्यांच्या सोबत असले काय आणि नसले काय. भारतीय जनता पार्टी 145 जणांचं बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं. बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज, यांनी काही थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषयी मला असं वाटतं. त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी. कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही या भावनेला कुठेही तर अर्थ होतो. बरं, समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांना थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदत करेल का उद्धव ठाकरे? मदतीची गरजच नाही त्यांना कोणाच्या. तरी पण कोणत्या कमी गरजच नाही, कारण कोणी आमच्याकडे आहे नाही ना. आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे. त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही. त्यांचं नॅचरली बहुमत आणि त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेला. त्यांना 40-42 काही जागा आहेत अजितदादा. मिटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं सगळं काही मिटत नाही. त्या मिटत नसल्यामुळे ही लांबायला नाही. अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार असं अजितदादांनी भूमिका जाहीर केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहे, क्लिअर बहुमत आहे. शरद पवारांनी टीका केली की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे. बरोबर आहे. अनेक प्रश्न आहेत. आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वप बोर्डाला हे केले. वप बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते आणि आता यांचं सरकार आहेच ना, काळजी मुख्यमंत्री आहेच ना. त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना. आणि म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे. हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आहे, शिंदे दरेगावात गेले की मोठा निर्णय घेतात. मला माहिती शिरसाटावर मी कशाला बोल घेणार असेल तर घेऊ ते, आपल्याला काय करायचं. काय मोठा निर्णय घेऊ शकतात? त्यांच्या पक्षाचं त्यांना माहिती, त्यांनाच विचारा. मी कसं सांगू शकतो त्यांचं. 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाची दिली आहे. हे आव्हानातून समोर आलं. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार प्रश्न असं नाही. राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काय गुन्हेगार का दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रस्ता रोको करावा लागतो. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो, ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते. त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे, मग याला काही अर्थ नाही. शिरसाटांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे. शिंदेना घेऊ नका, आम्ही सोबत येतो असं ठाकरे गटाकडून भाजपला विनंती केली. मलाही काही माहिती नाही, असं कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असेल, मला नाही. असे काहीच प्रयत्न नाही का तुमच्याकडून? काही आवश्यकता नाही. भाजपची नैसर्गिक तो विषय नाही. आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलो. शक्यच नाही. मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल, मला काही माहिती नाही. ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे. जसं यायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा. निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे अशा विषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना. त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर राष्ट्र साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले.
विरोधात होती म्हणायचं, तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळलं नाही. त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर दुसऱ्या नंबरसाठी सध्याला शिंदे सुरू आहे. अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले, उपमुख्यमंत्रीपद घेतात. मात्र 2 नंबरला येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. तर त्या 2 नंबरसाठी या दोन नेत्यांमध्ये शिंदे सुरू आहे. हे बघ, ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे केंद्रात सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखं आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार. तर राज्यात 22 ठिकाणी उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्या ईव्हीएम उमेदवारांना संशय आहे आणि शरद पवारांनी सुद्धा ईव्हीएमवर प्राथमिकदृष्ट्या संशय यायला लागलेला आहे. आत्ता 22ची संख्या आली. मला असं वाटतं ही मोठी संख्या येईल. जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत मागणी राहणार. कारण या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला 1 महिन्याचा वेळ आहे. आता व्हीपॅटच्या साठी 6 का 8 दिवसाचा वेळ होता, पण तो निवडणूक याचिकेसाठी अजून 1 महिन्याचा वेळ. अनेक याचिका याच्यात सर्वोच्च न्यायालयात जाणार, उच्च न्यायालयात जातील. तुमचा ईव्हीएमवर संशय आहे का त्या प्रक्रियेवर संशय आहे? ईव्हीएमवर प्रक्रियेचं काय संशय? तिकडं गोंदियाला अपघात झाला होता, 11 लोकांचा मृत्यू झाला होता. कसं झालं? बस 10 लाख रुपये मदत तुमच्या 11 लोकांचा मृत्यू तर 10 लाख. होतं असा अपघात कशामुळे झाला? मानवी चुकामुळे झाला, अन्य चुकामुळे झाला, टेक्निकल चुकामुळे झाला. परंतु जे काही मृत आहे त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. मुंबईतल्या तुमच्या घरासमोर संजय शिरसाट त्यांच्या वाढदिवसाची बॅनर लागली. माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात. त्यात शिरसाटांचं लागलं असेल, मी काय वाचलं नाही, पाहिलं पण ते तुम्हाला दिवस प्रयत्न असे दिवस नाही. असं काय बॅनर दोन दिवसणार कार्यकर्ता काय विचारायला येत मला भूमिका आता त्यांना ईव्हीएम नाना प्रक्रियेबाबत आक्षेप नाही. त्यामुळे असं नाही. कोणत्या व्यक्तीची भूमिका नसते, पक्षाची भूमिका असते. ईव्हीएम विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30 पर्यंत मतदान कुठं चालू होतं. कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे. 6 वाजता मतदान बंद होतं. जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यानंच 6च्या असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतर त्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ, ही समोर येईल. नाही, ते असं म्हणतात की आम्ही ईव्हीएमच्या विरोधात नाहीये, आमचं टक्क्यांवर आक्षेप आहे, फक्त निवडणूक आयोगावर आक्षेप. हे पहा, तुम्हीच आता सांगितलं खरगे साहेबांनी काय भूमिका मांडली. राहुल गांधी देश पातळीवर विरोधात पदयात्रा करतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ते विरोध अध्यक्ष नाहीच. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की त्यांनी RSSला मदत केली. आता पराभवानंतर काही मत व्यक्त केले जात असतात. RSSला मदत करायचं काय संबंध? RSS स्वतंत्र संघटन, त्यांना नाना पटोले मदत करण्याचा काय संबंध? हिंदी एकच. हाँ आदि बात क्या चाहिए? आपका विषय ईवीएम से लेके है या इलेक्शन कमीशन की व्यवस्था से लेके है, क्या बताएंगे आप? हमारा विषय दोनों बारे में, क्योंकि इलेक्शन कमीशन जिस प्रकार जो पार्टी पावर में उसको मदद करने की कोशिश करती है और मदद करने की कोशिश में अनेक जगह अनेक धांधली भी वोटिंग में हुई है. उदाहरणार्थ मिसाल पे देखा जाए तो
वोटिंग कितना हुआ, फिर उससे ज्यादा काउंट कैसे हुआ, वोटिंग कितना हुआ, कुछ जगह कम कैसा काउंट हुआ, ईवीएम की बैटरी कैसी थी, ईवीएम खुले क्यों थे, ये सब बातें तो आती है। लेकिन इसमें इलेक्शन कमीशन भी हर जगह देखी जाए तो जो पावर में पार्टी है उसको मदद करने का प्रयास करती है। इसलिए हमारा ये सब क्यों होता है, इलेक्शन कमीशन कोई किसी को मदद करने का ट्राई करता है, उस वक्त ये बातें होती है और ये वैसी हुई है। इसलिए दोनों व्यवस्था पे हमारा सवाल। एक राजनीतिक सवाल, महाराष्ट्र में सरकार को मैंडेट मिलके, पार्टियों को मैंडेट मिलके 8 दिन का समय हो चुका है, क्यों सरकार अभी तक महाराष्ट्र में बना नहीं है? मेरा ख्याल से तो अभी और 8 दिन नहीं बन सकते, ऐसी स्थिति है, क्योंकि भारतीय जनता पार्टी में शायद नेतृत्व का सवाल होगा, इसलिए ये प्रोसेस बाकी है और मुझे नहीं लगता 8 दिन, अभी और 1 हफ्ता तो भी ये प्रोसेस होगी। एक आखिरी सवाल है, शिवसेना ने आने वाले नगर निगम के और छोटे चुनाव जो है वो अकेले लड़ने चाहिए, ऐसे आपने एक भावना व्यक्त की थी। क्या इस भावना पे आगे बात हो सकती है पार्टी में, क्या इस पर चर्चा होगी? ऐसा मैंने कहीं कहा नहीं। अभी जो लोकल चुनाव है, अभी तो 22 जनवरी 2025 को हेयरिंग है कोर्ट में, उसके बाद में पूरी वार्ड रचना है, रिजर्वेशन है, ये सब बातें देखी जाए तो 6 महीने से 1 साल लग सकता है, इसलिए अभी उस पर बात करना गलत है। क्या अकेला लड़ने के सोच रहे हैं? ऐसा नहीं, स्थिति हर जगह की स्थिति अलग अलग होती है, स्थानीय निकाय में हर जगह की स्थिति अलग अलग होती है, जिस प्रकार स्थिति है, कार्यकर्ता की भावना है, उस प्रकार निर्णय लेंगे। दिल्ली में जब बैठक हुई एकनाथ शिंदे की, बैठक के बाद सीधा उनके गाँव में चले गए, तो गए होंगे गाँव में, अभी कुछ खेती नाराज बताया जा रहा है। नाराज का, एक बार खेती देखने गए, नाराज क्या सवाल है, उनको 2.5 साल रखे थे ना, अभी खेती की स्थिती क्या है, किसानों की स्थिती क्या है, समझने का। दादा, राज्यभर गर्भपाताच्या अवैधपणे गोळ्या भेटतायत, कुठल्या प्रकारची त्याला पावती दिली जात नाही किंवा नशेच्या गोळ्याचा कारभार जो आहे तो कोट्यावधीपर्यंत पोहोचलाय, काय सांगा? मागच्या काळात अशा काही वैद्यकीय व्यावसायिकावर कारवाई झालेली होती, मात्र राज्याचा आरोग्य विभाग सध्या सरकारच नसल्यामुळे झोपलेलं असावं, या आरोग्य विभागात लवकरात लवकर जागा व्हावं, अशा प्रकारची परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. चलो धन्यवाद दादा. ओके.